श्री स्वामी समर्थ. अधिक मास सुरू. अद्भुत राजयोगात या राशींचं नशीब फळफळलं. पैशांची चणचण संपणार, मनशांती लाभणार, भगवान विष्णूंचा मिळणार विशेष आशीर्वाद. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला मोठे महत्त्व आहे. 2026 वर्षात अधिक मास 17 मे रोजी सुरू झाला आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे. या काळात अनेक अद्भुत राजयोग तयार होतील. या काळात तयार होणारे राजयोग आणि काही भाग्यशाली राशी त्यांच्यावर होणारे त्यांचे शुभ परिणाम याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. वैदिक पंचांगानुसार अधिक मास हा 17 मे ते 16 जून 2026 पर्यंत चालेल. या काळात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांची उपासना केली जाते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अधिक मास 2026 विशेष आहे. या काळात अनेक महत्त्वाचे आणि अद्भुत राजयोग तयार होत आहेत, ज्यांचा विविध राशींवर खोलवर परिणाम होईल. अधिक मास 2026 मध्ये तयार होणारे अद्भुत राजयोग काही राशींवर विशेष सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 15 जून 2026 रोजी अधिक मास संपण्यापूर्वी गुरुपुष्य योग दोनदा तयार होईल. याही व्यतिरिक्त गजकेश्री योग, पुष्कर योग, लक्ष्मीनारायण राजयोग, हंस महापुरुष राजयोग आणि लाभदृष्टी राजयोग तयार होत आहे, ज्याचा काही राशींना मोठा फायदा पाहायला मिळू शकतो. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नसून एकूण 13 महिने असणार आहेत. यंदा पंचांगात ज्येष्ठ महिना दोनदा आला असून या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. या अतिरिक्त महिन्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वच प्रमुख सण उत्सवांच्या तारखांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. हिंदू पंचांगानुसार यंदाचा ज्येष्ठ महिना हा अधिक मास म्हणून गणला जात आहे. या विशेष महिन्याची सुरुवात झाली असून या महिन्याचा शेवटचा दिवस 15 जून 2026 रोजी असेल. या एका अतिरिक्त महिन्यामुळे यापुढील सर्वच मुख्य सण साधारण 15 ते 20 दिवस पुढे ढकलले गेले आहेत. यानुसार यंदाचा रक्षाबंधन सण 28 ऑगस्ट रोजी तर दीपावली थेट 8 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. अधिक मास येण्यामागे एक निश्चित खगोलशास्त्रीय आणि गणिती कारण आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसांची तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौर वर्ष साधारण 365 दिवसांचे असते. चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. यामुळे दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन 3 वर्षात साधारण 32 ते 33 दिवसांचा होतो. हाच काळ संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी हिंदू पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात विष्णूची उपासना आणि मंत्रजाप करण्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्री भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रवण करणे या काळात अत्यंत लाभदायक ठरते. शास्त्रानुसार अधिक मासात वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी काम्य कर्मे म्हणजेच मंगल कार्य वर्ज्य मानली जातात. त्यामुळे विवाह, मुंज, गृहप्रवेश आणि नामकरण यांसारखे मोठे सोहळे या काळात करू नयेत. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे या काळात टाळावे. तामसी आहार पूर्णपणे टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या अधिक मासामध्ये मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणार आहे सकारात्मक गोष्टी. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय भगवान श्री हरिविष्णू. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास 2026 हा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ काळ असेल. या काळात काहींना आर्थिक अडचणीपासून दिलासा मिळेल, तर अनेकांच्या चालू असलेल्या कौटुंबिक समस्या संपुष्टात येतील.
शिवाय तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यात देखील सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्हाला मनशांती लाभेल. त्यासोबतच या काळामध्ये भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील असणार आहे. सोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. या काळामध्ये वैवाहिक जीवन सुखमय असेल. कर्क राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही दूध, चांदी किंवा मोत्याचे दान करू शकता. ते तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. त्यानंतर आहे तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास 2026 मध्ये विविध राजयोगांची निर्मिती तुळ राशीसाठी फायदेशीर ठरेल. जर एखादी प्रिय व्यक्ती आजारी असेल तर तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शिवाय सर्व कामे कर्ज न घेता वेळेवर पूर्ण होतील. त्यासोबतच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच या काळात तुम्हाला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद, विशेष कृपा त्यांची तुमच्यावर राहत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. तुळ राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही पांढरे वस्त्र, दही किंवा तांदळाचे दान करू शकता. त्यामुळे पुण्यफळ प्राप्त होण्यास मदत होते असं देखील सांगितलं जातं. त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि तुळ राशी व्यतिरिक्त अधिक मास 2026 वृश्चिक राशींसाठी देखील चांगला असेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तसेच तुमच्या वडिलांचे आरोग्य देखील उत्तम राहील. परिणामी घरातील वातावरण पूर्वीप्रमाणेच सुखद राहील. सोबतच भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. सोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यामुळे कुटुंबात आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे. तसेच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या छोट्याशा सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल. तसेच वैवाहिक जीवन या काळामध्ये आनंदमय असेल. वृश्चिक राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही लाल वस्त्र, मसुराची डाळ किंवा तांब्याचे भांडे दान करू शकता. त्यानंतर आहे सिंह रास. अधिक मासामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल. तसेच जुन्या गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळण्याची देखील आशा आहे. तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येणार आहे. या शुभ काळात कुटुंबामध्ये एखादी शुभ घटना देखील घडू शकते. व्यवसायात अचानक प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. सोबतच जी लोक नोकरी करत आहेत त्यांना या काळामध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहेत. सोबतच बेरोजगारांना या काळात त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्याचबरोबर हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. भगवान श्री हरिविष्णूंची विशेष कृपा तुमच्यावर राहत असल्याने या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहेत. सिंह राशीवाले अधिक महिन्यामध्ये तुम्ही सोनं, गूळ किंवा गव्हाचे दान करू शकता. त्यामुळे शुभ फलप्राप्ती होऊ शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना अधिक महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.